एमओएची मीटिंग होत असते, त्याच्यामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मीटिंग होत असताना यावेळेस उद्याच्या 4 वर्षाच्या करता आम्हाला पदाधिकाऱ्यांची निवड आणि सन्माननीय सदस्यांची निवड ही त्या बाबतीमध्ये करायची होती। तर अजून एक घेऊन तर त्या बाबतीत पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेकांनी फॉर्म भरलेले होते, परंतु नंतर शेवटी खेळाला महत्त्व देण्याचा निर्णय हा सगळ्यांनी बसून घेतला आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांशी पण चर्चा झाली। मुख्यमंत्री महोदय हे बिहारला प्रचाराला आहेत, ते रात्री उशिरा येतील किंवा उद्या सकाळी येतील आणि मग आम्ही जेवढ्यांनी फॉर्म भरलेले होते त्या सगळ्यांनी माघार घेतली। त्याच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की एकही कुणी फॉर्म ठेवलेला नाही, त्याच्यामुळे निवडणूक घेण्याचा प्रश्न नाही। आणि वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर त्यामध्ये एक ठराव अशा पद्धतीनं मांडला गेला की मला अध्यक्ष म्हणून निवड आणि मी बाकीचे सन्मान्य सदस्यांची निवड करायची। जरी तशा पद्धतीनं झालेलं असलं तरी आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रपणे 21ची कार्यकारिणी आणि वेगवेगळे पदाधिकारी असतात, 4 लोक त्याच्यामध्ये ॲडिशनलचे घेता येतात, स्वीकृत म्हणून अजून 4 घेता येतात, असे 29 लोक घेता येतात। मागच्या वेळेस पण असेच 29 लोक होते कार्यकारिणीमध्ये। सगळे वेगवेगळे पदाधिकारी, वेगवेगळ्या समित्या असतात, त्या समितीवर चेअरमन म्हणून तुम्हाला संधी मिळू शकते। एकूण 60 संघटना, त्याचे एकूण 61 संघटना निवडणुकीच्या करता मतदानाच्या करता पात्र होत्या, परंतु त्याच्यातनं एका संघटनेने प्रतिनिधी पाठवले नव्हते, त्याच्यावर 30 संघटनांनी 60 प्रतिनिधी पाठवलेले होते आणि त्या 60 मध्ये आम्ही साधारण 29 निवडलेलं आहे। 28 आता निवडले, परंतु एक महिला निवडायची, कारण सगळ्या कार्यकारिणीत कमीत कमी 3 महिला पाहिजेत। आता आम्ही 2 महिला घेतलेल्या आहेत। तिसरी एक महिला ज्या खेळाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशातनं तो खेळाडू आम्ही महिला म्हणून निवडणार आहे, असं जे आमचे पोटनियम आहेत किंवा नियमावली आहे त्या सगळ्याचं बंधन ठेवून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। आणि आज मी माझ्या अध्यक्षांनी निवड झाल्यानंतर मी सिनियर उपाध्यक्षाची एक पोस्ट असते, 4 उपाध्यक्षांच्या असतात, जॉईंट सेक्रेटरी, अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या पोस्ट असतात। तर त्याच्यात सिनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे आणि बाकीच्या पण निवड आम्ही केलेल्या आहेत, परंतु ते उद्याच्याला थोडंसं काही निवडीच्याबद्दल आम्हाला मुख्यमंत्री महोदयांशी पण चर्चा करायची। त्यांच्याशी बोलणं झालं, ते म्हणाले की तुम्ही माझ्याशी उद्याच्याला चर्चा करा आणि त्याच्यातून खेळाला अधिक महत्त्व देण्याच्या दृष्टिकोनातनं, खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातनं, संघटनेला येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं क्रीडा विभागाचं संपूर्ण सहकार्य घेऊन आज पण काही सूचना केल्या, त्याचा पण नोंद हे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी घेतलेली आहे आणि निधीच्याही संदर्भामध्ये त्यांच्या काही सूचना आल्या। वेगवेगळे 8 आपले विभाग आहेत, त्या 8 विभागामध्ये विभागीय क्रीडा संकुलने इन्क्लुडिंग बालेवाडी, तर त्याच्याबद्दल पण काही बाबी खेळाडूंच्या दृष्टिकोनातनं करणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उद्याच्या 4 वर्षाच्या करता खेळ आणि खेळाडूंचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या मान्यवरांना अधिकचं महत्त्व देऊन, वेटेज देऊन आम्ही ही 29 लोकांची यादी आज जाहीर केलेली आहे आणि तशाच पद्धतीनं अध्यक्ष आणि सिनियर कार्याध्यक्ष पण आम्ही जाहीर केलेले आहेत। बाकीच्या आजच्याच मीटिंगला आम्ही धरून घेणार आहे, तोही सगळ्यांची संमती घेतलेली आहे। ती नावं आम्ही उद्या प्रेस नोट काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू। तुमच्या कार्यकारिणीवर 13.5 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला, क्रीडा मंत्री त्याला सपोर्ट करतात त्या संबंधित व्यक्तीला असं देखील म्हणण्यात आलं। आज तीच आरोप करणारी मंडळी असं एक मिनिट, असं काही नाही।
का प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या संदर्भामध्ये नंतर काही प्रेस नोट काढली गेली. त्या संदर्भात त्या प्रेस नोटमध्ये जे काही सांगायचं ते सांगितलं. 2 वर्षाचा खर्चाच्या बद्दलचा तपशील सगळ्या क्रीडा विभागाला दिलाय. 1 वर्षाचा तपशील राहिलेला आहे. एका वर्षाच्या क्रीडा स्पर्धेचा त्याच्याबद्दल मला वाटतं 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. 2 महिने म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर 2 महिन्याची मुदत आणि ते 2 महिन्याच्या आत सीए आणि ते सगळे जे काही पेपर्स असतात, वाउचर्स असतात, बिलं असतात वगैरे वगैरे, कारण वेगवेगळ्या संघटनांच्याकडनं पण ती बिलं येणं अतिशय गरजेचं असतं. एखादी संघटना चालवत असताना एखादं कुणी काही काम करत असताना गैरसमज होत असतात. त्यामध्ये वेगवेगळे भूमिका मांडण्याचं काम वेगवेगळे मान्यवर करत असतात. परंतु त्याच्यातून कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यामध्ये पारदर्शकच कारभार झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही आमची सगळ्यांची राहिलेली आहे. आम्ही त्याच भूमिकेतनं काम करतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज की मीटिंग में क्या और अनअपोज्ड जो है आज महाराष्ट्र ओलंपिक एसोसिएशन की जनरल बॉडी की मीटिंग थी, एनुअल मीटिंग. तो उसमें आगे 4 साल के लिए बॉडी डिक्लेयर करने के बारे में चर्चा हुई. पहले बहुत सारे हमारे साथियों ने फॉर्म भरे थे, लेकिन बाद में हम सब बैठे और खेल में पॉलिटिक्स नहीं आना चाहिए, सबने मिलके काम करना चाहिए, ऐसा सोचकर हमने इसके बारे में डिसीजन लिया. सबने जो इलेक्शन ऑफिसर थे उनके पास विड्रॉल दिए और उन्होंने डिक्लेयर किया कि एक का भी फॉर्म नहीं रहा. और फिर एनुअल मीटिंग शुरू होने के बाद वहाँ हमारे साथी मुरली मोहन जी ने एक प्रस्ताव रखा और उसमें मुझे उन्होंने अध्यक्ष पद का जिम्मेवारी दी और बाकी कार्यकारिणी के बारे में वो मैंने उसके बारे में डिसीजन लेना चाहिए ऐसा उन्होंने प्रस्ताव रखा. उसके बारे में 29 अलग अलग लोग हम ले सकते हैं, तो उसमें से 28 लोगों का हमने डिक्लेरेशन किया है. हमारे यहाँ प्रेसिडेंट की एक पोस्ट जैसी रहती है वैसे सीनियर वाइस प्रेसिडेंट की पोस्ट रहती है. तो उसमें सबको साथ लेके हमने मुरलीधर मोहन जी को सीनियर वाइस प्रेसिडेंटशिप दी है. और बाकी भी हम कल प्रेस नोट निकाल के कौन ट्रेजरर है, कौन जॉइंट सेक्रेटरी है, कौन सेक्रेटरी है, कौन और 4 हम वाइस प्रेसिडेंट बता सकते हैं, ये सब हम कल लिस्ट उसकी देंगे. उसके बारे में पूरा अधिकार हमें दिया है. मैं उसके बारे में अपने राज्य के प्रमुख चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहब के साथ भी बात करूंगा. हमारे क्रीड़ा स्पोर्ट्स मिनिस्टर है, बाकी हमारे साथी है, सबके साथ मिलके बात करके हम अंतिम फैसला लेंगे या डिक्लेयर करेंगे. आज के ही तारीख को वो डिक्लेअर किया है ऐसा हम करने वाले हैं. 1000 कोटींचं बजेट असेल अशा पद्धतीने तुम्ही आश्वासन दिलेलं आहे. आता प्रयत्न करू अशा पद्धतीनं त्याच्या संदर्भामध्ये तरतूद केलेली आहे. परंतु ज्या प्रकारे आज विधायक सूचना अनेक संघटनांनी केल्या त्याच्यामध्ये काही संघटना काम खूप चांगल्या करतात, परंतु आर्थिक बाबतीमध्ये त्यांना तेवढा सपोर्ट मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्या खेळामध्ये त्या खेळाडूंना जे इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे, जे प्रशिक्षक चांगले त्यांनी प्रशिक्षण द्यायला पाहिजे ते द्यायला अडचणी येतात. आणि म्हणून आम्ही क्रीडा मंत्र्यांना सूचना केली की आपण तसा प्रस्ताव पाठवा. आम्ही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलून त्या बाबतीमध्ये देखील त्या संघटनांना खेळाकरता, खेळाडूंच्या करता आणि उद्याच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की आपल्या देशामध्ये ऑलिम्पिक पण झालं पाहिजे, गेम आपल्याला तो मान मिळाला पाहिजे
कॉमनवेल्थचा पण आपल्याला मान मिळालेला आहे. अशा वेगवेगळ्या स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, राज्य स्पर्धामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, काय आमच्या वेगवेगळ्या संघटनांची अपेक्षा आहे, हे सगळं आम्ही सर्वांनीच तिथं आजच्या वार्षिक सभेच्या निमित्तानं ऐकलं. आम्ही स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणून त्यांनाही विनंती केलेली होती की आपण पण इन्व्हाइटी त्यांना केलेलं होतं की आपण पण यावं, कारण स्पोर्ट्स डिपार्टमेंटशी ह्या MA महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा जवळचा संबंध येतो. सगळ्यांनी मिळून मिसळून काम करणं हे गरजेचं होतं आणि तशा पद्धतीनं आम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर आणि आंबेगाव या परिसरात बिबट्यांचा वावर वाढलाय. 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला, त्यामुळे नागरिकांनी संतप्त होऊन वन विभागाच्या गाड्या जाळलेल्या आहेत आणि त्यांची मागणी आहे की या बिबट्यांवरती. मला आत्ताच ती बातमी कळाली, ही दुर्दैवी घटना आहे. मी त्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेबांची वेळ मागतो. उद्याच मी मुख्यमंत्र्यांशी पण ह्याविषयी बोलणार आहे, कारण आता लोकांची सहनशीलता संपलेली आहे. लोकांनी खूप काही सहन केलं, पार घरात त्याच्यामध्ये मनुष्यहानी झालेली आहे आणि एवढा बिबट्यांचा वावर वाढलाय. त्याच्यामध्ये काही जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या संदर्भातले कायदे आहेत की काही प्राण्यांना तुम्ही मारू शकत नाही, हे जरी खरं असलं तरी हे बिबटे जंगलातले नाही, हे उसामध्ये वाढलेले बिबटे आहेत. विशेषतः आमचा जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि पारनेर, अकोले ह्या सगळ्या भागामध्ये पार हे आता दौंड वगैरे परिसरात पण यायला लागलेले आहेत आणि ऊसामध्ये ह्यांची पैदास होते. एकदा आमच्या शेतकऱ्यांनी ऊस लावला आणि पक्की बांधणी झाली की 1 वर्ष नुसतं पाणी देण्याचं काम होतं. त्याच्यावर आतमध्ये त्यांना 2 वेळेला त्या बिबट्यांच्या माद्या पिल्लांना जन्म देऊ शकतात आणि त्यांचं संरक्षण करू शकतात आणि मग तिथं पैदास मोठ्या प्रमाणावर वाढली. काहींचं म्हणणं आहे की जवळपास ती 1000-1200च्या पर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणून त्यांना पिंजरे वगैरे जे काही लागतात त्या सगळ्या गोष्टी पुण्याच्या DPCमधनं आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परंतु संख्याच एवढी वाढली की आज तिथं माणसांना काम करणं मुश्किल झालं आणि त्याचा अतिरेक शेवटी आज झाला आणि लोकांनी फॉरेस्टची गाडी जाळली. कारण फॉरेस्टची ती जबाबदारी आहे की आपण बिबट्यांना आवर घातला पाहिजे. आता ही कुठल्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे हे आम्ही एक दुसऱ्यावर ढकलाढकली न करता ही आमची राज्य सरकारची जबाबदारी आहे. आम्हाला केंद्र सरकारच्या वन विभागाची पण त्याच्यामध्ये मदत लागणार आहे. त्या मंत्र्यांशी पण आम्ही बोलू. आम्ही आत्ता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दुर्दैवाने आत्ता माझा संपर्क झाला नाही. परंतु मी पुन्हा रात्री संपर्क साधण्याचा प्रयत्न करीन. मुख्यमंत्र्यांना तर उद्याच वेळ मागितलेली आहे. मला या संदर्भात दिलीप वळसे पाटील साहेबांचा फोन आला होता, जिल्हाधिकारी डुडी यांचाही फोन आलेला होता. अनेक तिकडच्या भागातल्या सहकाऱ्यांनी पण फोन केले की बाबा हे आता थांबलं पाहिजे, नाहीतर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल. अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे आणि ह्या गोष्टीला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये पायबंद घातलाच पाहिजे. अर्थात तो कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून घातला पाहिजे. कारण मी नुसतं असं म्हणू शकत नाही की ते गोळ्या घाला किंवा आणखीन काही करा. त्याबद्दल रितसर ज्या काही परवानग्या असतील, आपण बघा कधी कधी एखादा टायगर हा त्यांनी भक्ष्य मनुष्याचं त्याला चटक लागली तर मग आपण परवानगी घेऊन त्याला जो काही त्याचा बंदोबस्त करायचा तसा करतो. परंतु हे 1-2 नाहीये, हे शेकडोनी वाढलेले. तर मध्ये आम्ही पकडून वनतारा तिकडं पण 50 बिबटे पाठवण्याचं निर्णय घेतला आणि त्याला वनताराच्या प्रमुखांनी पण सांगितलं तुम्ही पाठवा. परंतु 50नी प्रश्न सुटत नाही. त्याची नसबंदी करून पण प्रश्न सुटत नाही, कारण नसबंदी केली तर इथून पुढची पैदास थांबेल, पण त्यांचे हल्ले तर काही थांबणार नाही. त्याच्यामुळे यांना पकडून असं बंदिस्त काही एरिया करून त्याच्यामध्ये ते ठेवावं लागेल जोपर्यंत त्यांचं पुढचं आयुष्य राहिलेलं आहे.
आणि त्यांना बाकीची सगळी व्यवस्था तिथं राहण्याच्या दृष्टिकोनातनं अन्न आणि पाणी ह्याचे करून द्यावी लागेल. तर ते काय करावं लागेल आणि ते कायद्याच्या नियमाच्या सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून करण्याचं काम आम्ही करणार आहोत. कर्नाटकचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी मराठी माणसाला धमकी दिली. मराठी माणसाने घरातच बसावं, नाही तर आम्ही मुंबई कर्नाटकला जोडण्याची मागणी करू अशी धमकी दिली. एवढं काय असल्या धमकीला आम्ही भीक घालत नाही. महाराष्ट्रातच मुंबई आहे, मुंबई महाराष्ट्रातच राहणार असं एखाद्या व्यक्तीने केलं म्हणजे काय अख्ख्या त्या कर्नाटकचं मत नाहीये. या संदर्भातली मॅटर सुप्रीम कोर्टात चालू आहे. आम्ही मुख्यमंत्री सगळेजण सातत्याने प्रयत्न करतो की ती लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये लागावी. आपलं पहिल्यापासूनची भूमिका आहे बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्रामध्ये तो सगळा भाग आपल्यामध्ये निपाणी बेळगाव कारवार तो सगळा भाग आपल्यात आला पाहिजे. अनेकदा तिथल्या निवडणुका झाल्या त्यावेळेस जनतेने पण तसा कौल दिलेला आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये त्या गोष्टीला आता 2-3 पिढ्या लोक मागणी करतायत, आंदोलन करतात, प्रयत्न करतायत, ह्या सगळ्या गोष्टी करतायत आणि त्याच्यामुळं असा कुठला दिवस आला की मग तशात त्यांनी मागण्या केल्या तर त्या मागण्याला काही अर्थ राहत नाही. शेवटी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे आणि सुप्रीम कोर्ट दोन्ही भागाच्या स्टेटचं ऐकेल, वकिलांची बाजू ऐकून घेईल आणि योग्य तो निर्णय देईल अशी संजय राऊत आजारी आहेत. या संदर्भात अनिल थत्ते यांनी एक पोस्ट केली आहे की कोकणातील नेत्याने संजय राऊत यांच्या आजारपणासंदर्भात करणे केली, त्यामुळे त्यांचा आजारभाव कसं पाहताय? हे का मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आज आमची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मीटिंग होती. ही आमच्या दृष्टीने, खेळाच्या दृष्टीने, खेळाडूंच्या दृष्टीने, अनेक संघटनांच्या दृष्टीने महत्वाची होती. त्याच्याबद्दलची मी माहिती दिलेली आहे. बाकीचेही प्रश्न तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, त्याला आम्ही उत्तरं दिली पाहिजे ह्याहीबद्दल दुमत नाही. परंतु मी खेळाच्या बद्दल, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या बद्दल आणि आमच्या जे बिबट्याने हल्ला केलाय तोही अतिशय गंभीर प्रश्न आहे, अतिशय गंभीर बाब आहे, त्याला उत्तरं दिलेली. बाकीच्याबद्दल मी उद्याच्याला तुमच्याशी 2 वेळेला आपले महिलांचे संघ फायनलला गेले. एकदा माझ्या माहितीप्रमाणे इंग्लंडच्या विरोधात हारले, एकदा ऑस्ट्रेलियाच्या विरोधात हारले. यावेळेस सेमीफायनलला ऑस्ट्रेलियाला एवढं मोठं टार्गेट आपल्या महिला खेळाडूंनी गाठणं सगळ्यांना दुरापास्त वाटत होतं, परंतु ते टार्गेट गाठलं गेलं आणि त्याच्यामुळे साहजिकच भारतीय महिला संघाच्या बद्दलच्या अपेक्षा क्रीडाप्रेमींच्या, क्रिकेटप्रेमींच्या खूप वाढलेल्या आहेत. आम्ही आपल्या सगळ्या महिला खेळाडूंना शुभेच्छा देऊ. आत्ताची परिस्थिती तरी जी काही आहे लेटेस्ट 172 इन आउट अशी आपली परिस्थिती. किती ओव्हर? 30 ओव्हर. अजून 20 ओव्हर बाकी आहेत. त्याच्यामुळं अजूनही एकदम आपल्या डंके की चोट पर आपल्या मुली खेळत आहेत, आपल्या महिला खेळत आहेत. त्याच्यामुळं निश्चित आपण अपेक्षा करू की आपल्या मुलींना, आपल्या महिलांना त्याच्यामध्ये यश मिळावं. देशातल्या 130 कोटी 135 कोटी जनतेच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रात सहित. आता बाद झालं.